नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेगलवाडी जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सवानिमित्त एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता हरिभाऊ गीते यांनी केवळ औपचारिक उपस्थिती न लावता विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या वजना एवढे म्हणजे तब्बल 71 किलो शालेय साहित्य भेट देत सामाजिक बांधिलकीचं अनोखं उदाहरण घालून दिलं। गरीब आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन गीते यांनी आपल्या वैयक्तिक खर्चातून वह्या, पाट्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वह्या आणि रंगपेटी यांसह विविध साहित्यांचं वाटप केलं। या साहित्याचा लाभ शाळेतील 1ली ते 4थीच्या 65 विद्यार्थ्यांना झाला। स्वतः गरिबीतून शिक्षण घेत मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले हरिभाऊ गीते यांना आपल्या बालपणातील संघर्षाची आठवण झाल्यानं हा उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाल्याचं सांगितलं जातं। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थित ग्रामस्थ आणि शिक्षक भावुक झाले। या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, शाळेचे शिक्षक, अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभाऊ गीते यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अशा संवेदनशील अधिकाऱ्यांचा शासनाने विशेष गौरव करावा अशी मागणी आता पुढे येते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, त्र्यंबकेश्वर, नाशिक।